आयुक्त शिवशंकर राठोडजी, उपस्थित सर्व शिक्षक, सर्व शिक्षिका, सगळ्यांना मनापासून काल झालेल्या रंगपंचमी कमी करावा. हॅलो हॅलो सगळ्यांना काल झालेल्या रंगपंचमीच्या आणि उद्या होणाऱ्या पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा देते. आज ज्या ज्या शिक्षकांचे या ठिकाणी सत्कार झाले त्यांना देखील मी मनापासून अभिनंदन करते, त्यांना देखील शुभेच्छा देते. या ठिकाणी आज एकच मिशन जुनी पेन्शन सर्व शिक्षकांच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला गेला आणि या छोट्याशा अशा, सर मागे दिसत नाही, तुम्ही खूप उंच आहात, सर्व शिक्षकांचा या ठिकाणी सत्कार केला आणि ह्या छोट्याशा कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार मानते. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. खरं तर जुनी पेन्शनचा संघर्ष हा खूप लांबचा प्रवास आहे आणि अजून किती दिवस चालणार आहे हा प्रश्न माझ्या मनात उद्भवतो. तुमच्या प्रत्येक संघर्षात मला तुम्हाला साथ देण्याची संधी मिळाली आणि तुम्ही प्रत्येक वेळेस मला त्या ठिकाणी तुमच्या या संघर्षामध्ये बोलवलं. संघर्ष विधानसभेपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अनेक आमदारांनी तो संघर्ष विधानसभेत कधी औचित्याच्या मुद्द्याद्वारे, कधी लक्षवेधी तर कधी प्रश्न, पण अजूनही आपल्याला फारसं ठोस काही मिळालं नाही आहे. गाजरच मिळालं असं म्हणायला हरकत नाही. पण मी अभिमानाने सांगू शकते की ज्या राज्यात काँग्रेस आहे त्या राज्यात हिमाचलसारखं त्यांची तिजोरी एवढी महाराष्ट्र एवढी भक्कम नाही आहे, पण तरी हिमाचल प्रदेशने जुनी पेन्शन लागू केलं आणि त्यांना तिथे तुम्ही खूप प्रतिसाद दिला आणि जुनी पेन्शन लागू केलं. म्हणजे बाकी त्या ठिकाणी कदाचित काही होत नसेल, पण जुनी पेन्शन हे लागू केलं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आज मला या ठिकाणी सांगायचं आहे की नक्कीच जिथे शिक्षकांचा विचार केला जाईल, जे सरकार शिक्षकांना मान सन्मान देतं ते नक्की जुनी पेन्शन लागू करतं. पण जे सरकार शिक्षकांचा वापर करतं किंवा अनेक समाजातले अनेक घटक असतात त्यांचा जर वापर करतं तर त्यांना जुनी पेन्शन असेल, त्यांना त्यांचे वेगवेगळे पेन्शन असतील किंवा खाजगीकरणाकडे ते सरकार वळत असतं. आणि सरकार हे मायबाप असतं, पण या सरकारांनी ती मायबापाची भूमिका ही राबवली का नाही किंवा हे करत आहेत का नाही हा प्रश्नचिन्ह उभा होतो. मला तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या अडचणीत आणायचं नाही, हा तुमचा सत्कार सोहळा आहे, पण ही वस्तुस्थिती आहे की जो सपोर्ट तुम्हाला सरकारकडून अपेक्षित होता जुनी पेन्शनसाठी तो तुम्हाला मिळाला नाही आहे. आणि खरं तर तिजोरी भक्कम आहे. म्हणजे ज्या तिजोरीत एकेका आमदाराला घ्यायला 50-50 कोटी असतात, पण आमच्या शिक्षकांना द्यायला जुनी पेन्शन लागू करायला पैसे नाही आहेत, त्या सरकाराचा खरं तर मला निषेध करायचा आहे. आणि मला ही शोकांतिका आहे की अशी लोक महाराष्ट्रात सत्तेवर आले. पण एक रोष, मी ग्रामीण भागात जेव्हा फिरते तेव्हा शेतकऱ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये एक रोष दिसून येतो आणि मला अशी आशा आहे की येणाऱ्या काळात नक्कीच बदल होईल आणि तुम्हाला सगळ्यांना जुनी पेन्शन लागू होईल. आणि काळजी करू नका, तुमची ही लेक, तुमची ही बहीण सदैव तुमच्या पाठीशी नाही, समोर नाही, पण खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत हा संघर्ष आणि लढाई लढत राहील. पण त्यासाठी तुमचा आशीर्वाद गरजेचा आहे. ही लढाई खूप कठीण असणार आहे आणि त्या लढाईमध्ये आम्ही सगळे, मग माने साहेब असो, चेतन नरोटे साहेब असो, आम्ही सगळे असो, आम्ही तुमच्या सोबत आहोत हे कधी विसरू नका. आणि फक्त सत्तेसाठी किंवा निवडणुकीसाठी किंवा मतदानापुरती आपलं नातं नाही आहे हे तुम्हाला माहिती आहे. पण जेव्हा जेव्हा
जेव्हा जेव्हा तुम्ही मला हाक मारले, एका हाकेला धावून येऊन मी तुमच्या या संघर्षात सहभागी झाले आणि ते मी माझं नशीब समजते, ते मी माझं अहोभाग्य समजते की तुम्ही मला या जुनी पेन्शन चळवळीचा एक छोटासा भाग बनवला. हे मी माझं नशीब समजते आणि तुमची सेवा आम्हाला सगळ्यांना करायला मिळते, शिक्षकांची सेवा करायला मिळते. ह्याच्यापेक्षा अजून काय मी मागू शकते. आणि मी इथे उपस्थित सर्व महिला शिक्षिका ज्या माझ्या भगिनी आहेत त्यांना पण सांगू इच्छिते की मला माहिती आहे की तुम्हाला खूप संघर्ष करावा लागतो, घराच्या बाहेर पडण्यासाठी पण संघर्ष असतो. पण हे महाराष्ट्र हे जिजाऊचं आहे, रमाईचं आहे आणि सावित्रीबाईंचं आहे. आणि त्यांनी जो संघर्ष केला त्याच्यामुळे आज मी इथे उभी राहून तुमच्याशी बोलू शकते, तुम्ही शिक्षिका होऊ शकलात. पण त्यांचा संघर्ष जो आहे तो आपण व्यर्थ जाऊ द्यायचा नाही आहे. आणि म्हणून महिला शिक्षकाला मान सन्मान मिळालाच पाहिजे, शिक्षकांना मान सन्मान मिळाला पाहिजे. त्यासाठी जुनी पेन्शन लागू होणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे की निवडणुकीचे रणशिंग फुंकले आणि या युद्धासाठी मी जात आहे. तुमचीच बहीण म्हणून तुमचा साथ हवा आहे, तुमचा आशीर्वाद घेऊन मी हे युद्ध लढत आहे. तालुका वाईज, गावोगावी, वस्तीवर तुमचे सहकारी मला भेटत असतात, मला आशीर्वाद देत असतात. एक महिना त्या ठिकाणी आता राहिला आहे. तुमचा साथ, जसं मला असं वाटतं आपण एकमेकांना साथ देत आहोत आणि जसं मी तुमच्या संघर्षात सामील आहे तसं तुम्ही पण माझ्या संघर्षात सामील व्हा अशी मी तुम्हाला विनंती करते. ही लढाई माझ्या एकटीची लढाई नाही आहे, ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे. ही लढाई मी तुमच्यासाठी लढत आहे कारण का तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे. गेले 10 वर्ष खूप अन्याय सहन केला आहे, खूप त्रास सहन केला आहे. महागाईचा त्रास असेल, त्या ठिकाणी जुनी पेन्शन न मिळाल्याचा त्रास असेल, बेरोजगारीचा त्रास असेल, पाण्याची टंचाई त्याचा त्रास असेल. आणि म्हणून ही लढाई त्या सगळ्या गोष्टींच्या विरोधातली लढाई आहे आणि म्हणून ही लढाई आपली आहे, आपल्या दोघांची ही लढाई आहे. हा संघर्ष आपल्या दोघांचा आहे आणि मी आशा बाळगते की तुम्ही या लढाईमध्ये मला साथ द्याल. जाता जाता फक्त मला एकच गोष्ट या ठिकाणी म्हणायची आहे की तुम्ही बघत असाल की जे भाजपचे आहेत उमेदवार ते काही दिवसापासून शिंदे साहेबांबद्दल काही आरोप प्रत्यारोप चाललेत आणि मी त्यांना सांगितलं की मी उमेदवार आहे, माझ्याबद्दल बोला. पण अजूनही ते त्यांचं चालूच आहे, त्यांची टेप चालू आहे. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही त्यांची परंपराच आहे आणि हे ते कंटिन्यूच करणारे आहेत. ते म्हणतात की त्यांच्याकडे पुरावे आहेत आणि मग जर त्यांच्याकडे पुरावे आहेत तर मागचे 10 वर्ष ते गप्प का बसले? मग करायची होती कारवाई, करायची होती अटक, का गप्प बसले? म्हणून हे सोलापूरकरांची दिशाभूल कशी करायची हे ह्यांना मस्तपैकी जमतं. मला ह्या निमित्ताने तुम्हाला अजून एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की हे तर त्यांनी केलं, शिंदे साहेबांवर आरोप प्रत्यारोप, खोटं बोलतात, रेटून बोलतात. पण माझा अंदाज असा आहे की कामाच्या मुद्द्यावर ते कधी बोलत नाहीत आणि म्हणून काही दिवसानंतर एक 30-35 दिवस इलेक्शनला राहिले ते कदाचित माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर वैयक्तिक आरोप सुद्धा करण्याची शक्यता आहे. ते एवढ्या खालच्या पातळीला जातील की चुकीची माहिती पसरवतील, चुकीचे फोटो पण पसरवतील असा माझा अंदाज आहे. आणि खालच्या पातळीला जाऊन चारित्र्य हनन माझ्यावर वैयक्तिक करण्याची शक्यता आहे असं मला एकंदरीत अंदाज येतोय. कारण का ज्या पद्धतीत ते विकासाचे मुद्दे जे आहेत ते सोडून बाकी सगळ्या गोष्टींवर अटॅक करतायत, खोटं नाटं सांगून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. तर 100% मला असं वाटतं की वैयक्तिकरित्या माझ्यावर ते अटॅक करतील, आरोप करतील, खोटं नाटं पसरवतील, कदाचित काही चुकीची बातमी पसरवून सुद्धा चारित्र्य हनन करण्याची शक्यता आहे. पण मी त्यांना हात जोडून विनंती करते की सोलापूरला तुम्ही मागच्या 10 वर्षात
तुम्ही काय दिलं? मग रस्ते असतील, विमानसेवा असतील, पाणी विमानसेवा असेल, पाण्याचे प्रश्न असतील, हे काही सोडवलं का? ह्याचं उत्तर सोलापूरकरांनी तुम्ही द्यावं. सोलापूरकर तुमच्या खोट्या गोष्टींना बळी पडणार नाही आहेत ह्याची मला खात्री आहे 100%. सोलापूरकर यावेळेस विकासाला साथ देतील, विकासाला मत देतील, ह्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही आहे. आणि तुम्हीच म्हणताना हल्ली काहीतरी सोशल मीडियावर चालू असतं की सोलापुरात राम राज्य येणार आहे, राम राज्य येणार आहे. म्हणजे हे कदाचित असं तर म्हणत नाही आहेत की मागच्या 10 वर्ष रावण राज्य होतं आणि त्याचीच पावती तुम्ही देत आहात. म्हणून मला असं वाटतं आपण ह्या लोकांपासून सावध राहूयात आणि मी एवढीच विनंती करते की येणारा जो संघर्ष आहे तो आपण मिळून लढूयात आणि तुम्ही मला आशीर्वाद द्याल मताच्या रूपात. लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी ही आपल्या आयुष्यातली खूप महत्त्वाची निवडणूक ठरणार आहे, एवढंच या ठिकाणी सांगते. आणि मी एक बहीण या नात्याने शब्द देते की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत किंवा जुनी पेन्शन, ओल्ड पेन्शन लागू होईपर्यंत मी तुमच्या सोबत आहे, तुमच्यापेक्षा जास्त लढीन आणि तुम्ही आशीर्वाद दिलात तर तो आवाज दिल्लीपर्यंत घेऊन जाईन, एवढं या ठिकाणी तुम्हाला आशा देते. एकच मिशन, जुनी पेन्शन हे मिळायलाच पाहिजे. आणि जाता जाता जो मी नेहमी बाहेर घोषणा देते, माझ्या विधानसभेच्या बाहेर आम्ही देत असतो आणि जिथे संघर्ष असतो तिथे आवाज पोचलाच पाहिजे आणि तुमच्या बाजूने आहे हा आवाज. म्हणून एकदा सगळ्यांचा मला साथ मिळू देत. असं कसं देत नाही, असं कसं देत नाही, पेन्शन आमच्या हक्काचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.